ये हमारे बहनों के सिंदूर को मिटाने का काम जिन पाक धरजीना जो पाकिस्तान पुरस्कृत जो आतंकवादी है उन्होंने किया था, उनको मुंह तोड़ जवाब है। सर, जिस तरीके से हमने पाकिस्तान को जवाब दिया है, अब किसी आया हुआ पाकिस्तान भी कुछ न कुछ और इसका स्वागत पूरे दुनिया से कई देशों ने किया है, दुनिया ने किया है, क्योंकि ये प्रिसाइज स्ट्राइक था, ये टारगेटेड स्ट्राइक था। ये सिर्फ और सिर्फ जो आतंकवादी हाफिज सईद हो, लश्कर ए तोयबा हो, हिजबुल मुजाहिदीन हो, इनको चुन चुन कर अटैक किया है, किसी भी सिविलियन नागरिक के ऊपर अटैक नहीं किया है। ये भी आदर्श पूरी दुनिया के सामने भारत ने रखा है। और पाकिस्तान ने तो खुलेआम हमारे सिविलियन को, नागरिकों को, बेकसूर लोगों को मार दिया था। ये पाप उन्होंने किया था। लेकिन भारत ने ये जो जवाब दिया है, ये मुंह तोड़ जवाब है। ये तो शुरुआत है। अगर पाकिस्तान, आपने कहा कि कुछ करेगा, पाकिस्तान की क्या हिम्मत है, पाकिस्तान की क्या औकात है भारत से लड़ने की, भारत के जवानों से लड़ने की? क्योंकि अगर कुछ करे तो पाकिस्तान को, तो पाकिस्तान का नामो निशान मिटाने का काम हमारे लश्कर के जवान, हमारी सेना करेगी। असल मला मराठीत येणं ज्या प्रकारे भारत अतिरेकी जे त्यांना आम्ही लक्ष करून केलं, काय सांगाल याबद्दल? मी ऑपरेशन सिंदूरचं स्वागत करतो आणि देशाचे लष्करी जवान यांचं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो आणि त्याचबरोबर ज्यांच्या नेतृत्वाखाली हा जो चोख उत्तर दिलंय ते देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं अभिनंदन, त्यांना धन्यवाद देतो। कारण ते पण बेचैन होते जेव्हापासून हा हमला झाला, तेव्हापासून ते मनातून बेचैन होते की कधी एकदा पाकिस्तान आणि पाकिस्तानच्या आतंकवाद्यांना धडा शिकवणं। आणि म्हणून 9 आतंकवादी जे तळ होते ते उद्ध्वस्त करण्याचं काम भारतीय जवानांनी केलेलं आहे। आणि त्याच्यामध्ये लष्कर ए तोयबा असेल, त्याचबरोबर हाफिज सईद असेल, अनेक दहशतवादी जे आहेत यांचा खात्मा करण्याचं काम या ठिकाणी केले। एक तर सुरुवात आहे आणि आगे आगे देखो होता है क्या, खून का बदला खून से, ईट का जवाब पत्थर से। आणि म्हणून आपल्या जवानांनी ज्या निरपराध लोकांना आतंकवाद्यांनी गोळ्या घातल्या, गोळ्यांचा बदला मिसाईलने दिलेला आहे। आणि म्हणून पाकिस्तानने हिंदुस्थानकडे डोळे वटारून बघण्याची हिम्मत करू नये, अशा प्रकारचा हा हल्ला आहे, हा मुंहतोड जवाब आहे। आणि म्हणून तमाम देशवासियांना अभिमान वाटेल असं काम आपल्या भारतीय लष्कराने केलेलं आहे। त्यांच्या पाठीमागे पूर्ण देशवासी उभे आहेत। पुऱ्या जगातल्या अनेक देशांनी या कारवाईचं स्वागत केलेलं आहे। सर, पाकिस्तान काहीतरी मिसयुज करू शकतो, त्यासाठी आम्ही तयार आहोत का? पाकिस्तानची हिम्मत काय, पाकिस्तानची औकात काय? भारत हा घुस के मारने वाला देश है, हा नवा भारत आहे। आणि त्यामुळे हा ट्रेलर आहे। पाकिस्तानने हिम्मत तर करावी, पिक्चर पण त्याला देशाचे प्रधानमंत्री दाखवतील आणि लष्करी जवान आपले दाखवतील।